तर मी बॉम्बेला गेली होती तेव्हा हे मी कडे घेतले होते. तेव्हा हे काहीतरी 150-200 रुपयाचेच खूप भेटले छान होलसेल. तर हे पण तसेच आहे. हे झाले बांगड्या, झाले हार. राहिला आता एक माझ्याकडे वस्तू आहे. तर ह्या बीड्स तुम्ही अनेकदा बघितल्या असतील. आम्ही मागच्या वर्षी घेतल्या होत्या. हे पूर्ण असं आपल्याला लावायला. हे सगळ्या चंद्राच्या आहे माझ्याकडे. हा मोठ्या आणि ह्याचे सगळे बीड्स असे छोटे छोटे चंद्र घेतले होते बघ. कुंदन याच्याने हे असे घेतले होते. हे काहीतरी आम्हाला हे 7 भेटले छोटे छोटे. हे मोठं 200 रुपयाचं होतं. आणि ह्या बीड्स आहे ना हे 150 रुपयाच्या होत्या. या 6 का 7 आहे त्या. तर एवढी ज्वेलरी आहे माझ्याकडे 1 ग्रॅम आणि बरेचशी, म्हणजे आपण म्हणू शकत नाही तर ही कमी आहे. बरेचशी ज्वेलरी माझ्याकडे 1 ग्रॅम. आता ना शेवट आणि खूप छान माझ्याकडे जेवढी कानातले आहे 1 ग्रॅमचे तुम्हाला सांगते. एवढा खूप खूप 10-10, 9-9 वर्ष झाले तसले तसेच आहे. फक्त आहे ना काळपट पडले कारण की आता बरेचसे वापरले पाण्यामध्ये बघा. हा सगळ्यात पहिला माझा जोड आहे. म्हणजे जेव्हा मी झुमके घेतले तर सगळ्यात पहिले माझा हा जोड आहे झुमक्यांचा. मोती खाली छान ग्रीन आणि रेड असे त्याच्यावर कुंदन. आणि त्याच्यानंतर सेकंड मी मोर घेतला होता आणि त्याच्या खाली घुंगरू होते. तर तुम्ही दीदीला दिला तो जोड. आता तिच्याकडनं जोडच नव्हते तर ती नेहमी तिचे ते सोन्याचेच घालते. मग तिला म्हटलं दीदी हा तुला राहू दे. तर तिला दिला मी तो. आता ती वापरते. आणि मग बघा हा घेतला आहे. हा पण 1 ग्रॅमच आहे. दाखवते त्याची बघून तर छान रेड कुंदन आहे. त्याच्यानंतर हा किती छान आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना अजून माझ्याकडे 2-3 झुमके होते पण आता कुठे ठेवले गेले. आणि ना एक हे बघा म्हटलं चला आता खूप झाले हे घेऊन. तर मी एक टॉप्स घेतले होते असा. याच्यावर लक्ष्मी आहे छोटंसं घेतलं हे घेतलेलं आहे. तर आता मला हेच घालायचे होते पण मला लक्षात नाही आलं ते कुठे ठेवलेले. तर आता मला मी ते घालते आहे. तर इथं पाहिलेच म्हणून मी दाखवले तेव्हा त्याची जोडी त्याचं व्यवस्थित ठेवून देते. असं मग इकडे तिकडे नको जायला. तर आपण आता हे मला कानातले घालायचे. मला याच्यावरच हे कानातले आवडतात. खूप छान दिसतात. लक्ष्मी खूप छान दिसतात टॉप्स. म्हटलं आपण झुमके ते नेहमी घेत असतो. आता काहीतरी वेगळं घेऊ. तर एकदम मला बघता क्षणीच आवडले होते. तर एवढे झुमके आहेत. 4-5 जोड आहे. 3 ते 4 जोड आहे. मी दिलेला एक दिला. तरी बघा मस्त वाटतंय. एकदम भारी दिसतं. बघून घेते लूज नको राहायला. कंगन तर माझ्याच हातात आहे. तर छान आज असं वाटतंय मलाच. आता मी ही सगळी ज्वेलरी घातली ना भारी वाटते मला एकदम. तर आता छान आपण अशा ज्वेलरी बघितल्या. एवढ्या सगळं ठेवलेलं आहे. मी नेमकी आज माझ्या जोडीला कोण नाही तर मी हे सगळं आता ठेवून असं दाखवत होतं तुम्हाला. तर एवढ्या ज्वेलरी माझ्याकडे 1 ग्रॅमच्या. ते पण तुमची फरमाईश होती. एक ताईंची कमेंट होती निशा तू 1 ग्रॅमची मला तुझं कलेक्शन दाखव आम्हाला दाखव. तर मी म्हटलं चला आज तेच दाखवूया. आणि म्हणून त्या दिवशी मी मेहंदी काढली होती म्हणून आता थोडीच राहिली. तर आज नाशिकला शनिवार आहे तर पाणी नाही आहे. दर शनिवारी नाशिकला आता पाणी येणार नाही. परत पुढच्या महिन्यापासून 2 दिवसात करणार आहे. म्हणजे आपण म्हणजे दर शनिवारी पाणी येणार नाही आहे. आणि राहिलं परत पुढच्या महिन्यापासून 2 दिवसात पाणी येणार आहे. तर तुम्हाला सांगू आमची नाशिककरांना पाण्याची इतकी सवय, इतकं उधळतो पाणी. म्हणजे आता आम्हाला असं मला वाटतंय म्हणजे मी मलाही धरते. म्हणजे आम्हाला पाण्याचं खरंच खूप नाही का धो धो पाणी. पण आता समजते का पाणी येत नाही दिवसाड. आम्ही इतकं जपून वापरतोय कारण की आता पुढे खूप साठा कमी राहिलेला आहे धरणामध्ये. म्हणजे पुढच्या महिन्या का त्याच्या पुढच्या महिन्यापर्यंतच 2 महिने पण आपल्या टिकणार नाही पाणी एवढं कमी झालेलं आहे. महिनाभर पाणी आणि ह्यावेळेस म्हणताय का 60% पाऊस आहे. तर तुम्हाला सांगते कपालेश्वरी इतके यज्ञ चालू आहे. पूजापाठ चालू आहे.
जमलं तर मी दाखव म्हणजे तिथे अलाउड असेल तर मी दाखवेल तुम्हाला. खूप यज्ञ चालू आहे, कारण की दरवर्षी किंवा जेव्हाही पाऊस पडत नाही तर खूप यज्ञ होतात इथे, तेव्हा मग पाऊस खूप छान पडतो इकडे नाशिकमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी इथे कुंभमेळा आहे नाशिकला, खूप गर्दी राहील नाशिकला, त्याच्यामुळे सगळ्यांना इतकी हूर लागली पाण्याची आणि पाण्याची खूप गरज आहे. आणि आता खरंच सिरियसली आम्हाला खरंच पाणी आज पाणी आलेलं नाही. काल आलेलं होतं संध्याकाळमध्ये, सगळ्यांनी आवरून पटापट घेतलं, 7 वाजेपर्यंत पाणी संपून गेलं. तरी मी ड्रम वगैरे भरून ठेवला आणि राहिला स्वयंपाक. तर म्हटलं छान आता मसाले भात करू. आणि हे म्हणजे जाऊ दे आता पाण्याचं पण थोडंसं आहे, म्हटलं करू आता मसाले भात, संध्याकाळी काहीतरी पराठे वगैरे करता येईल, उद्या सकाळी छान पाणी येईल, मग छान सगळं घर आपलं आवरता येईल. तर आहेच रविवार, आपली रविवारची धावपळच असते. आणि मम्मीचं मी ना थोडंसं आता मम्मीचं बोलते. मम्मीचं बोलायचं म्हणजे ना, मम्मी खूप जाम झालेली आहे. मम्मीने काय झालं, पाऊस पडला त्याच्या आदल्या दिवशी मम्मीने कोण खाल्ला होता, तर मम्मीला खूप सर्दी झाली, कफ झाला खूप. तर मम्मीला खूप त्रास झाला. तर मम्मीला ना बोलायला पण जमलं. म्हटलं मम्मी काय झालं तुला? एकदम अचानक जेव्हा मम्मीला मी बघितलं ना, तर खूप जाम झालेली होती, खूप ताप. मम्मीच्या अंगावर मी 2-3 ब्लँकेट टाकल्या, म्हणजे एवढं मम्मीला त्रास होत होता नाही का. मग मम्मीला थोडंसं रागवली, म्हटलं बिलकुल तू मार्केटला जाऊ नको, म्हटलं तू घरी आराम कर, म्हटलं जेणेकर तुला आराम होतो. तरी मम्मी ऐकत नाही आमची, तुम्हाला खरंच सांगते. मी तर म्हणते तुम्हीच कमेंट करा आणि मम्मीला बोला, नाही तर मी तर ते खरंच रागवा मम्मीला. मम्मी तेच ऐकतच नाही आमची मम्मी. तर मम्मी तू जाऊ नको, तू आराम कर, तू कावर लगेच जाते, म्हणजे 2 दिवस आराम केला तर तुलाही फ्रेश वाटेल. तर आज मी खूप रागवून आलेली मम्मीला, काही ऐकतच नव्हती. तर मग म्हटलं मी तुझी पिशवी पण लपून ठेवा, तुझी गाडीची चावी लपून ठेवा, बिलकुल जायचं नाही. मग तेव्हा कुठेतरी ऐकलं. आता साई मम्मीला घेऊन जाईल, तर ओम घेऊन जाईल आणि तशीच कॉलेजला निघून जातील पोरं पण. तर आज छान असं कलेक्शन झालं. आमचा धोंडाई आहे ना, तो खूप छान झाला. दीदीच्या घराचं मी तुम्हाला दाखवलं, तर तिचं घर छान झालं. तिने रूम घेतल्या. मला हे पण सांगायचं होतं. तिने एक असं घर होतं, म्हणजे खूप दिवसाचं पडलेलं होतं, रूम होत्या 3 अशा, पण तिने तिथे त्या रूमला एकदम प्रॉपर व्यवस्थित केलं आणि 3 रूम बांधल्या. तुम्ही बघितल्याच आजच्या कंडिशन ती खूप छान आहे. 2 भाडेकरू आलेले, आता 1 बाकी आहे, ते पण येऊन जातील. छान ते त्यांच्या मार्गाला लागली. त्याच्या समोर तिचं घर आहे, तिथे पण एक ताई आहे, त्या वकील आहेत, त्यांनाही भाड्याने दिलेलं आहे. आणि हेही आहे खूप छान व्यवस्थित. तिचं आणि ती तिच्या राहत्या घर तुम्हाला दाखवलंच आहे तिचं घर. मी पण जात असते तिच्याकडे, तिचं तेही घर खूप छान आहे. आता तिच्या या घडीला 3 घरं झाले. खूप छान आनंद आहे आम्हाला. आणि माझी पण एक आहे, मला पण काहीतरी एक शेअर करायचं आहे, ते मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. आणि कमिंग सून. आता आवरून घेईल, पटकन साडी चेंज करते आणि स्वयंपाकाला लागते. आणि पुढचं आपलं दिवसभरात चालूच राहते धावपळ आपली, तर ती चालू ठेवते. आपलं ते राहणारच आहे. मी परत आता मम्मीला जावं लागेल. माझ्या मम्मीकडे तुम्हाला माहिती खूप चक्रा होत असतात, मला दुकानावर पण जावं लागतं. आणि माझं पार्लर, खूप जणांनी विचारलं तुझं पार्लर कुठे आहे. मी मुलीला ते चालवायला देऊन टाकलं मुलीला. तर ना मला जमतच नाही आता, तुम्हाला खरंच सांगते जमतच नाही. माझं डोक्यात काय चालू आहे आता, पार्लर तर साईड चालूच राहीलच आपलं, तर ना साड्यांचं किंवा ज्वेलरीचं चालू आहे माझ्या डोक्यात. तर करायचं, तर ते कसं करायचं आता वगैरे मला काही आयडिया आली ना, कसं या साड्या वगैरे थोडंसं माझं तर थोडंसं लागलं ना मार्गी, थोडं तुम्हाला माहिती सगळं पैसे पण वगैरे सगळंच बघावं लागतं आपल्याला. तर ते कसं ॲडजस्ट होतं ते मी करेलच. आणि लवकरच माझं तेही चालले करायचं, माझ्या डोक्यात आहे असं. तर आजचा छान अशा ज्वेलरीचा व्हिडिओ, आता एवढं माझ्या हातात धरते मी. तर आजचा ज्वेलरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्हाला माहिती हा बायकांचा आपला आवडतीचा विषय, साड्या असो, ज्वेलरी असो, चप्पल हे आपल्याला खूप आवडत असतं. मला माहिती आहे, मलाच खूप आवडतं, मला स्टोल वगैरे हे काही खूप आवडतं. तर ह्या ज्वेलरीचा व्हिडिओ, 1 ग्रॅमच्या ज्वेलरी, काय काय त्याच्यात 2-3 गोष्टी मी 1 ग्रॅमच्या नव्हत्या दाखवल्या, त्या इथे ठेवल्या तर म्हणून दाखवल्या. तर हा आपला 1 ग्रॅमचा ज्वेलरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणती ज्वेलरी आवडली, काय शंका असेल, हिची प्राइस काय असेल, तसं ते मी सगळं सांगितले तुम्हाला. तरी पण तुम्ही आवर्जून हक्काने विचारा, मला आवडेलच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला भेटू.